नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व। आज आहे कराष्टमी, ज्याला आम्ही कराठव पण म्हणतो। आजपासून ऑफिशियली मानलं जातं की दिवाळी सुरू झालेली आहे। आता ती सगळी डिटेल तर मी तुम्हाला नंतर सांगेलच, त्याआधी सांगते या पूजेला लागतात 5 कर्वे जे मी हातात धरले आहे आणि 5 दिवे। तर चला आता सगळं काही दाखवते। तर जेव्हा यांनी दुकानातून सगळं आणलं होतं ना, तर ते खूप जास्त धुळीचं झालेलं होतं आणि पूजा करायला म्हटलं की असं योग्य नाही वाटत। तर सगळे कर्वे आणि दिवे मी व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले होते। असं पण माती पाणी शोषूनच घेते। तर त्याच्यानंतर धुवून आणि व्यवस्थित त्याला वाळायला ठेवून दिलं। खरं तर आपण जेव्हा दिव्यांची खरेदी करतो ना, तेव्हाच खरं तर दिवाळी सुरू झाली असं वाटतं, त्याशिवाय वाटतच नाही। तर चला आता मला करायचा होता स्वयंपाक। मी बटाटे उकडून काढलेले होते आणि आता त्याला मला सोलून काढायचे होते। तर आज मला करायची होती खीर, पुरी आणि बटाट्याची चटणी। तसं तर पुऱ्याच कराव्या लागतात, फक्त काही ठिकाणी पापड पण तळतात, पण म्हटलं तोंडी लावायला आपल्याला खीर सोबत आपण करूयात चटणी वगैरे। तर मी आता सगळ्यात आधी खीर करून घेते। तर मी कधीच रव्याची खीर केलेली नाहीये, पण पहिल्यांदा जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला बघितलं तिच्या व्हिडिओमधून, तेव्हा म्हटलं ठीक आहे आपण पण करून बघूया, कारण ती बोललेली की खूप खमंग लागते। तर म्हटलं ठीक आहे, कसं होतं कसं नाही बघूया। तर माझ्याने थोडा रवा जास्तच पडला होता, मग मी तो नंतर काढून घेतला आणि मग त्याच्यात दूध ॲड केलं। मी साखरेमध्ये ना वेलदोडे घातलेले होते आणि ते एकत्र दळून घेतलेलं होतं आणि तेच मी आता याच्यात टाकलेलं आहे आणि एवढी क्वांटिटी साखरेची पुरेशी आहे। आता मी खीर टाकली। मी पहिल्यांदाच करायला गेली याची खीर, रव्याची खीर। तर माझ्याने माप चुकलं, तर मी ना हे थोडा रवा काढून ठेवला आहे, कारण खूप घट्ट झाली असते ती। आणि मी अजून काही ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केलेले नाही आहे, कारण हे बघा हा मसाला जो आहे ना, हा माझ्या आजीकडनं मागवला होता। मी माझ्या माहेरून मालेगाववरून मागवला होता। तर हा मसाला खीरसाठी वापरू शकतो आपण। दूध मसाला आहे हा, तर खीर खूप छान येते याची। तर हाच मसाला टाकणार आहे मी, कोणतेच इतर ड्रायफ्रूट घालणार नाही। यात सगळे ड्रायफ्रूट्स आहेत आणि कट करून दिसता येते। मला माहीत नाही याच्यात दिसतील का नाही। तर मी आता पहिल्यांदा रव्याची खीर करून बघते, कारण मी नम्रता दीदीचं बघितलं होतं, तिने केली होती आणि ती म्हटली होती की खूप खमंग लागते म्हणे, करून बघ। तर मग आता तीच करून बघते आणि हा मसाला त्याच्यात ॲड करते आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स करेल रव्याची खीर कशी बनवतात, कारण आम्ही मोस्टली तांदळाची खीर बनवतो। तर आता मला पुऱ्या करायच्या आहे, चटणी करायची आहे, त्यानंतर रांगोळी काढेल आणि मग बाकी पूजेची तयारी करेल। कारण ही जी पूजा आहे ना, ही 8:30-9च्या आसपास होते। तर चला आवडतं। मी सध्या मोस्टली ट्राय करते की व्हॉइस ओव्हर म्हणजे नको द्यायला, कारण जेव्हा आपण डायरेक्टली बोलतो ना, तर सिच्युएशन्स लक्षात येतात आणि ज्यावेळी एडिटिंग करतो ना आपण, त्यावेळी इतका गोंधळ उडतो ना। पण कसं असतं, कंटिन्यू आपण एकटे नसतो आणि आजूबाजूला कोणीतरी असतं, किंवा मूड चांगला नसतो प्रत्येक वेळी की आपण डायरेक्ट कॅमेरासमोर येऊ। तर त्याचमुळे पण मी ट्राय करेल की मी डायरेक्टली कॅमेऱ्याशी बोलेल, म्हणजे डायरेक्टली कनेक्ट करून बोलेल तुमच्याशी, कारण व्हॉइस ओव्हर द्यायला मला पण प्रचंड जीवावर जातं आणि बोबडी वळते मेन म्हणजे। आपल्या पॉईंटवर येऊया। तर आता मी हे बघा मसाला यात घालते, पूर्ण नाही घालणार, थोडासाच घालते। या मसाल्याने ना रंग पण चेंज होतो। म्हणजे जेव्हा माझी काकी करायची ना, तेव्हा मी तिला डायरेक्ट अशी चिडवायचे की तुम्ही कढी केली की खीर केली असं। पण टेस्ट तुम्हाला सांगते, अक्षरशः बासुंदी लागते। आता फक्त थोडंसं तुपाची गरज होती, पण ठीक आहे, वेळेला इलाज नसतो। तर त्याच्यामुळे ठीक आहे, जशी जमेल तशी केली आणि आता मस्त फक्त पूजा छान झाली पाहिजे व्यवस्थित। तुम्हाला मी रंग दाखवते। माझी ना कॅमेऱ्याची क्वालिटी खूप काही ॲडजस्ट करून घ्या तुम्ही। आणि बघू शकता डायरेक्ट रंग चेंज झाला आहे आणि या मसाल्यात ना केसरचा पूर्ण स्वाद येतो। त्याच्यात हे बघा मी कोणते ड्रायफ्रूट ॲड केले नव्हते, पण हे बघा दिसतात का तुम्हाला। मी माहेरी अशीच म्हणजे या मसाल्याचीच खीर खाते किंवा खाल्ली आहे। माझी काकी खूप छान खीर बनवते, डायरेक्ट बासुंदीच लागते तिच्या हाताची। खीर तर रेडी झालेली आहे, पण आता मला मळायचं आहे पुरींसाठी पीठ। पुरी आणि चटणी खूप पटकन होऊन जाईल, कारण जास्त काही करायचं नाही आहे। थोड्या पुऱ्या काढून घेईल आणि त्याच्यानंतर मग लगेच पूजेकडे वळेल। तर मंडळी, एक ट्रिक मी पीठ मळण्यासाठी शेअर केली होती, ती आज पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते। मीठ घालायचं एका भांड्यात, ज्यात तुम्ही पीठ मळून घेणार आहे, त्यात तेल घालायचं आणि व्यवस्थित त्या भांड्याला कोटिंग करून घ्यायची त्या तेलाची आणि मिठाची। खरं तर तुम्हाला इतकं तेल वापरण्याची पण गरज नाही, हे माझ्याकडून जास्त पडलं। थोडंसंच तेल घ्यायचं आणि त्याच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आणि हे मी पुरींसाठी करत होते म्हणून मी थोडंसं मीठ पण जास्तीचं टाकलं। तर व्यवस्थित जेव्हा कोटिंग होऊन जाते ना, त्याच्यानंतर तुम्ही आता याच्यात पीठ गाळा। आपण पुरींचं पीठ मळतोय ना, त्याच्यासाठी आपण
ओवा घालायच्या. मी थोडे जास्त ओवा घालते कारण मला ना तशा पुऱ्या खूप आवडतात जास्त ओवा असल्या. पटकन पीठ मळून घेऊ. हे बघा कुठे चिकटलेलं दिसतंय तुम्हाला. पिठाचा गोळा पण मळून झाला. 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागला आणि खूप छान प्रकारे पीठ मळून झालं. जास्त हे पण करावं लागलं नाही, मेहनत पण करावी लागली नाही. आपोआप सगळं गोळा होऊन आलं. आता याला थोडं मुरायला ठेवून देते आणि तोपर्यंत चटणी करून घेते. मला खरंच असं कळत नाही आहे काय होतं जेव्हा माझी फॅमिलीचं कोणी पण मेंबर किंवा हे पण समोर आले ना, मला इतकी लाज वाटते बोलायला किंवा व्लॉगिंग करायला. असं डायरेक्टली शूटिंग तर करते मी सगळ्यांसमोर, पण मला खूप लाज वाटते. माहेरचे असू दे किंवा माझा स्वतःचा नवरा असू दे, तर आत्ता पण मी त्यांना हकललं की तुम्ही जा आणि मला शूट करू द्या, कारण मला लाज वाटते. माहीत नाही का असं होतं. इथे तर इतके ऑडियन्स बघतो ते नाही काही वाटत, पण घरातल्यांनी बघितलं का तेव्हा फार लाज वाटते. आता तुम्ही बघू शकताय भाजीला किती छान फोडणी बसली आहे. कांदा, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून मस्त फोडणी दिली आणि बटाट्याचे काप यात ॲड केले. जे उकडलेले बटाटे होते ते चिरून काढले. तर ही भाजी बघितली ना, मला कायम आठवण काय येते माहिती आहे. माझी एक आत्या गुजरातला राहते आणि जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा ती जेव्हा यायची आणि तिला जेव्हा रिटर्न जायचं असायचं ना, तर तेव्हा ना तिला आम्ही ही बटाट्याची चटणी आणि पोळ्या करून द्यायचो टिफिनमध्ये पॅक करून. तर मला तीच आठवण येते. पूजेपुरताना मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या केल्या कारण त्या अशा नाजूक छान वाटतील पूजेसाठी. या करव्यांवर ठेवायला, याला करवे म्हणता. तर या छोट्या छोट्या पुऱ्या ना त्याच्यावर ठेवायला छान वाटतील. पटापट या तळून घेते आणि मग आमच्यासाठी पण करून घे. तर चला आता मी तुम्हाला सांगते की नेमकं हे काय चालू आहे सगळं. तर मंडळी, आज आहे अश्विन कृष्ण अष्टमी म्हणजेच कराष्टमी. हा दिवस दिवाळीचा पहिला सण मानला जातो. या दिवशी ना दारात पहिला दिवा लावतात, म्हणूनच म्हणतात दिवाळीचा पहिला दिवा दारी लावायचा दिवस म्हणजेच कराष्टमी. तर या दिवसापासूनच ना दिवाळीचा उत्सव सुरू होतो आणि गुरांबद्दल, धान्याबद्दल आणि आपल्या संपन्नतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तर मंडळी, गावाकडे ना या दिवशी शेतकऱ्यांच्या घरी दूध, दुभते जनावरं म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानले जातात. पूजा करताना घरात ठेवलेलं धान्य म्हणजे लक्ष्मी, त्यामुळे धान्यपूजा, गुरांप्रती आदर आणि दिवा प्रज्वलन हे कराष्टमीचा मुख्य भाग असतो. तर असं म्हणतात की पूर्वीच्या काळी याच दिवशी घराघरातून मुली दिवा घेऊन जायच्या आणि तो दिवा नागपंचमीपर्यंत लावण्याची प्रथा होती. तेव्हापासून या सुंदर ओव्या म्हणायच्या, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या, लक्ष्मीनारायणाच्या, जे आपण आजही म्हणतो. आता जसं तुम्ही बघितलं की मी आधी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर त्यावर सूप ठेवून घेतलं होतं. तर कोणतीही पूजा असो, सगळ्यात पहिला मान असतो तो आपल्या गणपती बाप्पांचा. तर मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आणि हे 5 करवे मस्त पूजा करून घेतली. तर त्याआधी मी सुपाच्या समोरसुद्धा रांगोळी काढून घेतली आणि छान प्रकारे पुन्हा मग करव्यांची आणि बाप्पांची पूजा केली. छान त्यांना ओवाळून घेतलं. तर आपल्याकडे जे जे पण पिकतं ना ते सगळं त्या करव्यांमध्ये घालावं लागतं. तर भुईमुगाच्या शेंगा घालतात, पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी शेंगदाणे त्याच्यात टाकले होते आणि बाजरी घातली होती. बाहेरची पूजा लवकर आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग स्वामींसाठी ताट करून घेतलं आणि छान स्वामींना नैवेद्य दाखवला. नंतर आम्ही पण जेवण घेतलं आणि खीर खरंच खूप छान होती.